विशेष बातमीपत्रात मी आपलं स्वागत करते। गेल्या 5 डिसेंबर पासून देशातील विविध पीठाचे जगद्गुरू साधू महंत यांनी तेलंगणा राज्यातून गोदावरी परिक्रमा ही धार्मिक यात्रा सुरू केली आहे। सदर जगद्गुरू साधू संतांची गोदावरी परिक्रमा बिलोली शहरातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करत असताना बिलोली शहर व तालुक्यातील हिंदू बांधवांनी गोदावरी परिक्रमा यात्रेत सहभागी झालेल्या सर्व साधू संतांचे जेसीबीद्वारे साधू महंत यांच्यावर पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले। विशेष म्हणजे दक्षिण भारतातील 1465 किलोमीटर इतकी लांबी असलेली सर्वात मोठी नदी म्हणून गोदावरी नदीची ओळख आहे। सदर नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत 3.5 कोटी तीर्थ असल्याचं बोललं जातं। त्यामुळे अनेक ऋषीमुनींनी गोदावरी नदीच्या तटावर तपश्चर्या केली असल्याचं रामायण महाभारत यांसह विविध पुराणात उल्लेख आहे। सोबतच महर्षी व्यास यांनी सुद्धा गोदावरी परिक्रमा केली असल्याचं मानलं जातं। त्यामुळे गेल्या 5 डिसेंबर पासून सुरू झालेली गोदावरी परिक्रमा 21 डिसेंबर रोजी संपणार आहे आणि गोदावरी परिक्रमा ही धार्मिक साधू महंत यांची यात्रा बिलोली शहरात येताच विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने समरस्ता बाईक रॅली तर विविध राजकीय व्यक्ती, राजकीय संघटना, शाळकरी विद्यार्थी यांसह हिंदू महिलांनी हातात साधू महंत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। हा स्वागत सोहळा पाहून सदर गोदावरी परिक्रमा यात्रेतील सर्व महाराज भारावून गेले होते। ही यात्रा बिलोली शहराबाहेर जाईपर्यंत बिलोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। या विशेष बातमीनंतर वेळ झाली आहे थांबण्याची। पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।